राज्यातल्या एका मोठ्या नेत्यावर लक्ष्मण हाकेंची टीका। पुतण्या मुलगा आणि तो मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, त्या नेत्याचं बोलणं मला खटकलं, लक्ष्मण हाके यांची टीका। ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस, गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे खळबळ। ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये मेलेल्या अतिरेक्यांना शहादत देण्याच्या प्रकरणात सुद्धा गिरीश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत, काँग्रेसकडून असंतोष व्यक्त। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम। पाठिंबा दिला तर मतदारांचा घात केल्यासारखं होईल, गीतेंचं स्पष्टीकरण। अनेक मतदारांचा माझ्या बाजूने कौल, गीतेंचा दावा। संजय राऊत यांचं किरीट सोमय्यांना पत्र, राजेश एक्सपोर्ट्स प्रकरणी आवाज उठवण्याचं आवाहन। 15 लाख कोटींचा घोटाळा प्रकरणात लक्ष देण्याचं आवाहन। परमादरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असाही पत्रात उल्लेख। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज फेटाळला। दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला। मनीषा वाघमारेचा जेलमधला मुक्काम वाढला। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार, राजू शेट्टी आणि सतीश पाटील मोर्चा सहभागी। रक्त सांडू मात्र महामार्ग होऊ देणार नाही, आंदोलकांची प्रतिक्रिया। जोरदार मान्सूनसाठी जूनचा तिसरा आठवडा उजाडणार। 12 ते 18 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर 19 ते 25 जून दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं नुकसान। नाशकात पावसामुळे पपई आणि डाळिंबाला फटका। वर्ध्यात घरावरील पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर, तर अमरावती शहरात वादळी वाऱ्यानं झाडं कोसळली। त्र्यंबकेश्वर व्हीव्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात सुमारे 300 पानी दोषारोपपत्र दाखल। दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक, काळाबाजार केल्याचा आरोप। कार, दुचाकी आणि एसटीच्या तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगरुळमध्ये भीषण अपघात। साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधल्या लोकांवर काळाचा घाला। तळेगाव एमआयडीसी मधील कंपनीत कार्बन डायऑक्साईड गॅस गळती। शाफ्लर इंडिया कंपनीमध्ये गॅस गळती, 2 कामगारांचा मृत्यू, 3 जण जखमी। उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या संख्येत मोठी कपात। वार्षिक अनुदानित गॅस सिलेंडर 9 वरून 4 वर। नवी मुंबईतल्या पावणे एमआयडीसी परिसरात मातीच्या अनधिकृत डंपिंगमुळे दुसरी इर्शाळवाडीसारखी दुर्घटना होता राहिली। कोणतीही जीवितहानी नाही, संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांकडून मागणी। कपबशी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीला अपघात। सुदैवानं अभिनेत्रीसह गाडीतील इतर कलाकार सुखरूप। साताऱ्याजवळच्या अपघातात गाडीचं मात्र मोठं नुकसान। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका बंद होणार नाही, अमोल कोल्हेंचा कलाकारांना दिलासा। मालिकेच्या पुढच्या भागाचं शूटिंग सुरू राहणार असल्याचं आश्वासन। प्रसिद्ध शिक्षक खान सर यांना न्यायालयाचा दिलासा। खान सरांच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती। पाटणा जिल्हा न्यायाधीशांची अटकेला स्थगिती।